आज जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला। भारतीय जनता पार्टी महानगरच्या वतीने गुरुग्रंथ भवन यात्री निवास येथे विशेष योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात लोकप्रतिनिधी, पोलीस अधिकारी, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। योगाचे महत्त्व जाणून घेऊन योगामुळे निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यात आला। पाहूया हा विशेष रिपोर्ट। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी महानगरच्या वतीने गुरुग्रंथ भवन यात्री निवास येथे विशेष योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली। या कार्यक्रमात आमदार श्री जया चव्हाण, माजी मंत्री डी.पी. सावंत, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, भाजप महानगर अध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। तसेच भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधी आणि शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। योग दिनानिमित्त आयोजित या उपक्रमात सर्वांनी उत्साहाने सहभाग नोंदविला। योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने, प्राणायाम आणि श्वसनक्रिया करण्यात आल्या। उपस्थितांनी योगाच्या विविध पद्धतीचा अनुभव घेतला। योगांमुळे शारीरिक तंदुरुस्ती बरोबरच मानसिक स्वास्थ्यही सुधारते। तणावमुक्त जीवनासाठी आणि निरोगी समाज घडवण्यासाठी योगाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले। एक पृथ्वी, एक आरोग्य या संकल्पनेला बळ देत योगाचा प्रसार करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून योगाबाबत जनजागृती करण्याचा उद्देश यशस्वी झाल्याचे आयोजकांनी सांगितले। योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून निरोगी आणि संतुलित जीवन जगण्याचा मार्ग आहे। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित अशा उपक्रमांमुळे समाजात आरोग्याबाबत सकारात्मक जागरूकता निर्माण होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे।